निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अखेर 50 वर्षांचा वनवास संपला। आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने गव्हाळी वस्तीचा बंद रस्ता झाला खुला। 250 ते 300 नागरिकांना दिलासा। 3 ते 4 किलोमीटरचा शिवरस्ता अवघ्या 15 दिवसात अतिक्रमण मुक्त। संगमनेर तालुक्यातील मालदाड, घुलेवाडी, शिवेवरील गव्हाळी वस्तीला जाणारा सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतराचा महत्त्वाचा शिवरस्ता गेल्या तब्बल 50 वर्षांपासून विविध अतिक्रमणांमुळे बंद अवस्थेत होता। परिणामी परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारामुळे आणि महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा रस्ता 3 टप्प्यात अवघ्या 15 दिवसात अतिक्रमण मुक्त करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे। त्यानुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी मालदाड व घुलेवाडी येथील महसूल अधिकाऱ्यांना रस्ता तातडीने खुला करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर घुलेवाडीचे मंडलाधिकारी रफिक शेख, महसूल अधिकारी बाळकृष्ण सावळे, मालदाडचे महसूल अधिकारी राहुल हेरंगे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक नितीन हंडोरे तसेच तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या संयुक्त पथकाने मोहीम राबवून अत्यंत खडतर मानला जाणारा हा शिवरस्ता 3 टप्प्यात अतिक्रमण मुक्त केला। कारवाई दरम्यान अनेक अडथळे आणि अडचणी निर्माण झाल्या, मात्र प्रशासनाने संयम आणि नियोजनाच्या जोरावर त्या दूर करत रस्ता मोकळा केला। गेली अनेक दशके बंद असलेला हा मार्ग अखेर खुला झाल्याने गव्हाळी वस्ती आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आमदार अमोल खताळ तसेच प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत। गेल्या अनेक दशकांपासून बंद असलेला मालदाड, घुलेवाडी शिवरस्ता खुला झाल्यामुळे गव्हाळी वस्तीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर होणार आहेत। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची ये-जा, शेतमालाची वाहतूक, रुग्णांची ने-आण आणि नागरिकांची दैनंदिन कामे आता अधिक सुलभ होणार आहेत। रस्ता खुला झाल्याचा आनंद असला तरी त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक दत्तू नवले, राहुल नवले, गणेश नवले, संतोष नवले, दिगंबर दिघे, सिद्धार्थ भालेराव, गोकुळ नवले, नितीन नवले, अण्णासाहेब नवले, सुनील नवले, विकास नवले, भाऊसाहेब नवले, सुलोचना नवले, रेखा नवले, अनिता नवले, कुमारी श्रावणी नवले, कार्तिक नवले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आता ज्या रस्त्यावरती आपण उभा आहोत ही 2 गाव मालदाड आणि घुलेवाडी गावची शिव आहे। तर हे जवळपास 40 ते 50 वर्षापासून ही शिव बंद होती, म्हणजे रस्ता एक पाऊलवाट होता। तर ह्या रस्त्यावरती येणं जाणं पण शक्य नव्हतं। शाळेतल्या मुलांना येणं जाणं किंवा आम्ही सगळे शेतकरी वर्ग आहोत, दूध धंदा करणं किंवा भाजीपाला शेतीमाल काढणं हे पण शक्य नव्हतं। तर बऱ्याच वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो, पण आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काही भेटला नाही। तर त्यानंतर आम्ही आता 1-1.5 वर्षापासून पुन्हा पाठपुरावा करायला सुरुवात केली। आम्ही सारखं आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या ऑफिसला जात होतो, तर भाऊंकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पाठपुरावाही चांगला झाला आणि भाऊंनी आत्ता जे पाननशेत रस्ते चालू आहे याच्यामध्ये हा शिवरस्ता बसवून आमची सगळ्या शेतकऱ्यांची समस्या दूर केली। जवळपास याचं 5 ते 6 फुटाचा रस्ता असताना याचं 12 फुटाचं रुंदीकरण झालेलं आहे आज, आणि जवळपास हा 2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता खुला करून दिलेला आहे। याचा पाठपुरावा करत असताना तहसीलदार साहेब असतील, आपले भाऊंच्या ऑफिसचे सगळे कार्यकर्ते असतील, भूमी अभिलेख आहे, दोन्ही गावची ग्रामपंचायत आहे, दोन्ही गावचे तलाठी अप्पा आहे, पोलीस डिपार्टमेंट असेल, गावचे पोलीस पाटील असतील, या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभले आणि या सहकार्य लाभल्यामुळे हा रस्ता खुला झालेला आहे। आणि याच्यापासून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना इतका मोठा दिलासा मिळाला आहे की आम्हाला शेतीमाल काढणं शक्य झालेलं आहे, दूध धंदा करणं सोपं झालेलं आहे। शाळेतल्या मुलांना यायला जायला बस येत नव्हती, तर ती बस आता आमच्या वस्तीपर्यंत येईल इतकं आम्हाला सोयीचं झालेलं आहे। करू सुरू माझं लग्न झाल्यापासून 40 वर्ष झाले, मी इथं आल्यापासून हा रस्ता मला असा दिसतो। ह्या माझ्या सासूबाई, मी यांच्याच इथं आलेली, म्हणजे यांच्यापासून इथं नांदायला आलेली। हा रस्ता इतका खराब होता का चालायला सुद्धा जागा नव्हती। आमचे हे धीर भाऊ बिऊ सगळे असे इतका त्रास काढत होते, मी नुसती बघत होते। पण आता काय झालं, 1-2 महिन्यापासून 1 वर्षापासून आमचा तो राहुल खूप प्रयत्न करीत होता, पण त्याला पाठपुरावा असा काही मिळतच नव्हता। मग काय केलं, आमच्या सगळ्या लोकांनी एकजूट केली, पूर्ण एकजूट आम्ही केली गावाडीची। आम्ही त्यांना सांगितलं आपण सगळे एकजूट करू, एकजुटीमुळेच रस्ता होईल, हा तसा होणार नाही। आम्ही एकजूट केली, राहुलनी खूप पाठपुरावा केला, त्याच्यापैकी गणेश होते त्यांनी पण खूप पाठपुरावा केला। आणि नंतर मग आम्ही सुद्धा महिला एवढ्या आमच्या ज्या पाठीमागे आहेत त्या महिला पण आमच्याबरोबर होत्या। आणि मग आम्ही सुरुवात करता आम्ही 3 टप्प्यावर हा रस्ता केलेला आहे। पहिला टप्पा आम्ही
राजवाड्यात केलेला, तिथं सुद्धा आम्हाला थोडी अडचण आली. दुसरा टप्पा आम्ही इथं पानसरांची इथं गेला, तिथं अडचण आली. आता तिसऱ्या टप्प्याकडे आम्हाला आमदार भाऊंकडे जावं लागलं. आम्ही तिकडे गेल्यानंतर आमचा खूप रस्ता मोकळा झालेला आहे, म्हणजे आमचं रुंदीकरण झाला. आणि घुलेवाडी आणि मालदड शिव असल्यामुळे या रस्त्याचा आम्हाला इतका फायदा झालेला आहे. घुलेवाडीचे लोक पण सुद्धा या रस्त्याने वावरतात, आम्ही पण वावरतो. सगळ्यांना सुद्धा म्हातारे कोतारे कोणी संत महात्मा सुद्धा या रस्त्याने जातील, इतका रस्ता सुपर होणार आहे. आणि आम्हाला एवढीच विनंती आहे का आमदारांनी या रस्ता दिल्याबद्दल त्यांनी आमची आता मुरुम काही असेल तर त्यांनी आमची मदत करावी, एवढीच आमची विनंती, बाकी काही नाही आम्हाला लागत. या वस्तीकडे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका मतदान झाली. प्रत्येकांनी आम्हाला आश्वासने दिली, आम्ही मतदानही केले, पण कोणी असं लक्षच दिलं नाही आमच्याकडं. पण अमोलभाऊ खताळ यांनी ना यावेळेस आम्हाला पाठपुरावा केल्यानंतर भरपूर सहकार्य केलं आणि प्रत्येक वेळेस आमचा विचार केला त्यांनी. विलंब भरपूर लागला, परंतु आम्हाला एकदम व्यवस्थित रस्त्याचं काम करून दिलं त्यांनी. तुमच्या दुधाची अडचण होत होती, ती अडचण कशी दूर झाली? दुधाचं म्हणजे आम्हाला दूध फक्त मोटरसायकलवर नेणे इतका रस्ता होता, परंतु आता कोणती फोर व्हीलर गाडी किंवा मोठी गाडी आता व्यवस्थित जाऊ शकते. आम्हाला व्यवस्थित मुलांच्या शाळेसाठी एकदम व्यवस्थित रस्त्याचं काम झालं. शेतमाल न्यायचा होता तेव्हा कशी अडचण येत होती ना आता ही अडचण कशी दूर झाली? शेतमाल आम्हाला डायरेक्ट इकडं पक्क्या रस्त्यापर्यंत आमच्या खाजगी वाहनांनी, ट्रॅक्टरनी म्हणा, अशा रस्त्याने किंवा असं भरपूर हाल काढावं लागायची. इथून माल करायचा रस्त्यापर्यंत, परत तो लोड करायचा, याच्यात आमचा वेळ भरपूर जायचा. आता डायरेक्ट गाडी आमची वावराच्या कडेला येऊ शकते. एकदम या रस्त्याचे फक्त मुर्मीकरण ताबडतोब पावसाळ्याच्या आत होऊन जावा, एवढी आमची विनंती आहे साहेबांकडे. आम्ही मालदडगावचे रहिवासी आहे. माझ्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले. आत्तापर्यंत अशीच आम्ही हालाकीची परिस्थिती काढीत होतो रोड जाण्या येण्यासाठी. आणि आम्ही शेतकरी आहोत. आम्ही शेतकरी नेमका दूध व्यवसाय करावा का भाजीपाला करावा हेच कळत नव्हतं. रोडमुळं दूध व्यवसाय करावा तर पावसाळ्यात दूध घालण्याची सुविधा नव्हती. भाजीपाला करावं तर भाजीपाल्याच्या पावसाळ्यात गाड्या जात नव्हत्या. आम्ही नेमकं काय करावं असा प्रश्न होता. पण आता तो प्रश्न आमचा सुटला. अमोलभाऊ खताळ यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि इथून पुढं पण अशीच द्यावा अशी मी एक विनंती करते. नमस्कार. बोला. हा जो रस्ता आहे हा मालदाल गुलेवाडी दोन्ही गावांची शिवी, त्याच्यातून हा साधारणतः हा रस्ता कमीत कमी साधारणतः माझ्या हिशोबाने 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हा 3 किलोमीटर रस्ता आहे. 3 किलोमीटरमध्ये हा रस्ता आम्ही आज साधारणतः 1.5 वर्ष झालं तर साथ बतो या रस्त्यासाठी. तर साधारणतः आमचे मालदाळचे तलाठी, गुलेवाडीचे तलाठी आप्पा, हे सर्कल आप्पा, हे तिन्ही बी म्हणायचं, दोन्ही कसं काय तिन्ही बी म्हणावं लागलं. आणि तिन्ही माणसांनी एवढं सहकार्य केलं आम्हाला ह्या रस्त्यासाठी, या 3 किलोमीटर रस्त्यासाठी. तर आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहे. आणि याच्यात अमोल खताळ यांचेसुद्धा आम्ही आभारी आहे का यांनी सुद्धा एवढं सहकार्य केलं का आम्हाला, का ज्या टायमाला आम्ही तिथपर्यंत गेलो त्यांच्यापर्यंत, त्या टायमाला त्यांनी आम्हाला कधी असं बाजूला नाही केलं. हां, आसराच दिला तिने आम्हाला आत्तापर्यंत, म्हणजे असं काही. पण त्याने आजपर्यंत आम्हाला ते रस्ता आमचा फायनल करून दिला. 12 फुटाचा रस्ता आम्हाला 3 किलोमीटर रस्ता हा 12 फुटाचा करून दिला. याच्याबद्दल आम्ही आभारी आहे. आणि अजूनही बी त्यांनी आम्हाला एवढी आमची अपेक्षा आहे का त्यांनी फक्त एवढं का आम्हाला याच्यावर फक्त यांनी आम्हाला बुरूम टाकून द्यावा, सहकार्य करा, एवढंच का. याच्याबद्दल आम्ही यांना सोडणार सुद्धा नाही परत कधी असं. हां.